गुड इव्हनिंग गाईज. तर तुम्ही बघू शकता मी जस्ट रेडी झाली आहे आणि आता मी निघाले आहे शहापूरला, कारण माझं एक महत्त्वाचं काम होतं त्यासाठी. आणि मी एकटीच नव्हते, माझ्यासोबत काकीसुद्धा होत्या. आणि आम्हाला ज्यावेळी लवकर जायचं असं ना हमखास त्याचवेळी आम्हाला लेट होतो. आणि जाताना काय गाईज इतका सुंदर व्ह्यू दिसला ना आम्हाला, मी थांबून व्हिडिओ रेकॉर्ड केले गाईज, खरंच खूप सुंदर. मग नेक्स्ट डे गाईज मला इचलकरंजीला जायचं होतं. त्यावेळीसुद्धा काकीच माझ्यासोबत होत्या, कारण गाईज आम्हाला ड्रेसेस वगैरे बघायचे होते दिवाळीसाठी, की कसे आहेत काय काय आहेत. पण प्राईसच्या मानाने मला तरी ड्रेसेस आवडले नाहीत. मग त्याआधी आम्ही गेलो होतो काही ज्वेलरी दुकानमध्ये, तुम्ही बघू शकता, काहीतरी थोडं बघायचं म्हणून. आणि पहिल्या ज्वेलरी दुकानात आपण गेलो आणि पहिलाच आपण घेतलो असं होत नाही, आपण 10-15 दुकाने फिरून मग एक वस्तू घेणार. मग त्यानंतर आम्ही गेलो नेक्स्ट ज्वेलरी दुकानामध्ये. तुम्ही बघू शकता सुंदर असे हार वगैरे होते गाईज, मला तर छान वाटले. पण मी सहसा असे घालत नाही चोकर वगैरे, मी ब्रॉडच घालते. पण मला छान वाटले म्हणून मी तुम्हालासुद्धा दाखवले. मग त्यानंतर गाईज आम्ही गेलो मोरणीमध्ये, कारण मोरणीमध्येच मला साड्या बघायच्या होत्या, कारण मला यावर्षी दिवाळीला साडी घ्यायची होती. पण साड्यांचे रेट्स आणि त्या मानाने साड्यांची क्वालिटी मला छान वाटली नाही गाईज, जे आहे तेच सांगेन. मग त्यानंतर गाईज मी गेले होते सुंदरबागेमध्ये. मग इथे मेन्यू कार्ड वगैरे आम्ही बघितला. मग काय त्यानंतर आम्ही मस्त खाऊन पिऊन वगैरे मग गेलो वेदांतसाठी काहीतरी खायला घेण्यासाठी. सो आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय गाईज, टेक केअर.